उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंना शिवसेनेतून बाजूला करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा दावा केलाय। उद्धव ठाकरेंना पक्ष ताब्यात घेण्याची इच्छा होती असाही दावा त्यांनी केलाय। राज ठाकरेंबाबत उद्धव ठाकरेंच्या मनात असुरक्षितता होती असा देखील आरोप शिंदेंनी केलाय। खोटं बोलणाऱ्यांच्या कळपात गेल्यामुळे शिंदे खोटं बोलतायत असा पलटवार संजय राऊत यांनी केलाय। राज ठाकरे जी को वो तो बाला साहब के साथ में राज ठाकरे जी काम करते थे। 95 का जो चुनाव था उसमें पूरे दौरे सभाएं राज ठाकरे जी ने की। बाजू में थे सारे, साथ में थे, वो अलग सभा करते थे, अलग सभा करते थे, पूरा माहौल बनाया था। लेकिन जब राज ठाकरे जी को जिम्मेदारी देने का वक्त आ गया तब उद्धव जी की मंशा जागृत हो गई, जैसे अभी मुख्यमंत्री बनने की हुई थी, और राज ठाकरे जी को बाजू कर दिया। आता एकनाथ शिंदे हे ज्यांच्या नादाला लागलेले आहेत ते सगळे खोटारडे, ढोंगी, खोटं बोलणारे लोक आहेत। ते आता त्यांच्या कळपात शिरले। आता लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपात शिरल्यावर दुसरं काय होणार? खोटंच बोलणार। एकनाथ शिंदे हे खोटं बोलत आहेत। राज ठाकरे यांनी पक्ष सोडला तेव्हा एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंबरोबरच होते, आमच्याबरोबरच होते, आणि ठाण्याच्या पलीकडे त्यांचं काय तेव्हा मजल नव्हती। उनके मुख से बुलवाया, प्रस्ताव लाया कि उद्धव जी के कार्याध्यक्ष बनाने का, और उनको हटा दिया। हटाने के बाद भी राज ठाकरे जी कहते थे जहाँ शिवसेना कमजोर है उसकी जिम्मेदारी मैं लेता हूँ, लेकिन इनसिक्योरिटी के वजह से वो भी नहीं दे पाए, वो दिया। और इसीलिए राज ठाकरे जी को, बाला साहब ठाकरे जी की इच्छा नहीं थी राज ठाकरे जाए। त्यांना जर एखादा सिनेमा त्या विषयावर काढायचा असेल, 1 नंबर 2 नंबर, तर त्यांना मी प्रत्यक्ष कथानक काय घडलं ते द्यायला तयार आहे। कारण शिंदे हल्ली चित्रपट निर्माते जास्त झालेले आहेत। त्याच्यावेळी मी मागे म्हणालो की नमक हराम 2 सिनेमा मी काढणार आहे, आणि त्याच्यामागे या सगळ्या ज्या पडद्यामागच्या पटकथा आहेत त्या सगळ्या पटकथा, स्क्रीन प्ले, बिहाइंड द कर्टन, पडद्यामागच्या सगळ्या पटकथा त्यात येतील नमक हराम 2 मध्ये।